शिर्के। मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय जुवाटी। या शाळेची मी विद्यार्थिनी आहे। आमच्या शाळेमध्ये दर शनिवारी म्हणजे असा उपक्रम राबवला आहे की दर शनिवारी एक पुस्तक न्यायचे व त्या पुस्तक परीक्षण करून दाखवायचे। तशीच मी 8वी व हा उपक्रम 8वीतील व 9वीतील विद्यार्थ्यांसाठी आहे। त्याचबरोबर मी 8वी व 9वी पासूनची मी 17 ते 18 पुस्तकं वाचलेली आहेत। त्याचमधली मला आवडलेली काही पुस्तके मी इथे मांडलेली आहेत। त्यांचे मी लेखक व त्या पुस्तकाचे नाव सांगणार आहे। हे पुस्तक आहे विकास वाटा। या पुस्तकाचे लेखक आहेत मिलिंद बांदिवडेकर। आता मी या पुस्तकाचे पुस्तक परीक्षण मी केलेले ते सांगणार आहे। म्हणजे या पुस्तकामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। या पुस्तकाचे नाव आहे परमपूज्य साने गुरुजींच्या उपदेशपर कथा। या पुस्तकाचे लेखक आहेत प्राचार्य डी.व्ही. पाटील। या पुस्तकामध्ये विविध अशा कथा आहेत। त्यामध्ये भाग्यवान सुधा, परत सृष्टीचे वैभव, तसेच जपानी कलात्मकता, तसेच परीक्षेचे ओझे, तसेच पक्षाचे प्रेम, पक्षाचे दुःख व स्मृती, तसेच आहेत मुलांची गंमत, गंगालहरीचे महात्म्य व वटपौर्णिमा, दुष्काळाचे सावट आणि नवरोज। या पुस्तकातील मी या कथेचे मी तुम्हाला पुस्तक परीक्षण म्हणजे या कथेमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। ही कथा आहे पक्ष्यांचे प्रेम। ही कथा मला खूप आवडली। या कथेमध्ये पक्ष्यांचे प्रेम म्हणजे आपल्याला खूप सारे पक्षी प्राणी असे आवडतात। त्यामध्ये हे म्हणजे एका मुलाला वाटणारे पक्ष्याचे प्रेम आहे। यामध्ये लिहिलेलं आहे की 13व्या पत्रात गुरुजी पक्ष्यांच्या प्रेमाची गोष्ट सांगतात। म्हणजे 13व्या पत्रात गुरुजी पक्ष्यांची गोष्ट सांगतात। अमेरिकेमध्ये एकदा अतिशय कडाक्याची थंडी पडली होती। अमेरिकेमध्ये अतिशय एखादी म्हणजे अशी कडाक्याची थंडी पडलेली असते। त्यामध्ये अनेक पक्षी मरून जातात। लाखात पक्षी मरतात। थंडीची लाट आकसते, ऊन चांगले पडते। त्यामुळे मुले, मोठी माणसे आनंदाने बाहेर पडतात। परंतु पक्ष्यांना बाहेर पडण्यासारखे वाटतच नाही, कारण की त्यांना एवढी थंडी वाजते की ते पक्षी त्या थंडीमध्ये आकसून पूर्ण मरतात। तर त्यांना एकही पक्षी जिवंत नसावा असे वाटू लागले। म्हणजे त्या माणसांना म्हणजे जी लहान मुले, मोठी माणसे जी सर्वजण होती ती बाहेर पडतात थंडीच्या दिवसात, पण त्यांना एकही असा उडणारा पक्षी दिसत नाही। तसेच यामध्ये आहे अजून, परंतु एका झाडावरती एक मोठा पक्षी बाहेर पडला। म्हणजे त्या झाडावरून एक मोठा पक्षी बाहेर पडला होता। त्या पक्षाच्या पंखातून दुसरा एक पक्षी बाहेर पडतो। त्यामुळे मुले व लोक आनंदाने टाळ्या वाजवतात, कारण की त्यांना वाटते की अजूनपर्यंत आपण एकही पक्षी बघितला नाही, पण हा एक पक्षी पडला व त्यातून एक छोटे पिल्लूही पडले। त्यामुळे ते खूप आनंदाने टाळ्या वाजवतात। मोठ्या पक्ष्यांच्या दोन्ही पक्षी जिवंत राहतात। म्हणजे मोठे पक्षी असतात त्यामधील जे पंखामध्ये असतात ते जिवंत असतात, परंतु ते छोटे छोटे पक्षी असेच फिरतात। त्यांना थंडी ते आकसतात थंडीमध्ये व ते मरून पडतात। तसेच यामध्ये सांगितले आहे की अशा प्रकारे हे पक्ष्यांचे उच्च दर्जाचे प्रेम आहे। हे म्हणजे प्रेम तुम्ही आता आपल्याकडे खूप सारे प्राणी असतात, थोडेफार पक्षीही असतात, खूप सारे पक्षी पाळतात, प्राणी पाळतात। त्यामध्ये हे पक्ष्याचे प्रेम दाखवलेले आहे। पक्ष्याचे प्रेम म्हणजेच काय, तर पक्षी हा आपल्याला जीवाभावाचा एक, जसा आपल्या घरातील माणूस असतो तसाच हा पक्षी देखील आपल्या जीवाभावाचा घरातील माणूस असतो। सर्व या पुस्तकातून सांगितले आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, हे लेखकांनी आपल्याला सांगितले आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काय काय करावे हे पुस्तकातून लेखकाने आपल्याला सांगितले आहे। या पुस्तकातून मिळालेले मौल्यवान विचार एखाद्या माणसाला कोणत्याही कारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण आयुष्य जगण्याची संधी मिळत असेल तर ती स्वतःपुरती मर्यादित ठेवण्याचा त्याला काही अधिकार नाही। दुसरं, समजून घेणं ही स्वीकाराची पहिली पायरी आहे। आणि
आणि स्वीकारानंतर सुधारलेला वाव आहे. तिसरं, शारीरिक स्वास्थ्य हे केवळ निरोगी शरीरासाठी गुरुकिल्ली नव्हे तर चैतन्यपूर्ण आणि सर्जनशील बौद्धिक कृतीचा तो पाया आहे. जेव्हा इतर कोणीही विश्वास ठेवत नसेल आपण तेव्हा आपण तेव्हाच तेव्हा आपण तेव्हाच तुमच्यावर विश्वास असायला हवा. त्यामुळे तुम्ही यशस्वी होता. 5. तुम्ही कोणीही असा, काहीही करत असता, भविष्याकडे प्रत्येकजण 60 मिनिटे प्रति तास या वेगाने पोहोचत असतो. 6. आयुष्यातील तुमचा महत्त्वाचा निश्चित हेतू ठरवा आणि त्यानुसार त्याभोवती तुमच्या सर्व कृती आयोजित करा. 7. स्वतःला खुश करण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याला खुश करणे. 8. सतत बदलत सहना सतत बदलत राहणाऱ्या या जगात आलेली प्रत्येक गोष्ट स्थिर राहत नाही, तसेच गेलेली प्रत्येक गोष्ट हरवत नाही ना. आयुष्यातील तुमचा महत्त्वाचा निश्चित हेतू ठरवा आणि त्यानुसार त्याभोवती तुमच्या सर्व कृती आयोजित करा. 10. ज्यांनी मला नकार दिला त्यांच्याबाबत मी कायमच कृतज्ञ आहे, कारण त्यांच्यामुळेच मी यशस्वी झाले. मी या पुस्तकातून काय शिकले किंवा मला या पुस्तकातून काय शिकायला मिळाले? स्पर्धा परीक्षेवेळी काय करावे व काय करू नये हे मी या पुस्तकातून शिकले. या पुस्तकातील मौल्यवान विचारांनी मला प्रेरणा दिली आणि ते मौल्यवान विचार